नमस्कार मित्रांनो, जेही माझे मित्र ओळखीचे लोक जेही शोरूममधून नवीन गाडी परचेस करण्याचा विचार करत आहेत त्यांनी हा रील अवश्य ऐका, शेवटपर्यंत ऐका. आता माझंच उदाहरण घेतो. मी एक माझ्या मित्रासाठी क्रेटा गाडी घेण्यासाठी आम्ही शोरूमला गेलो. क्रेटाचं टॉप अँड आम्ही मॉडेल बघितलं. तुम्ही पण जाऊन बघू शकता शोरूममध्ये. त्याचं इन्शुरन्सची व्हॅल्यू होते 1,11,000 रुपये, बरोबर. आम्ही ते वर्कआउट केलं. आता माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण आहे तेजस्वी, जी इंडसइंड जनरल इन्शुरन्सला रिप्रेझेंट करते. तिथली एक सिनियर मॅनेजर आहे. मी तिला फोन केला की यार, गाडी आपलीच आहे, मित्राचीच आहे, याचा इन्शुरन्स चेक कर किती होईल. तर तेजस्वी तूच सांग, त्या गाडीचा इन्शुरन्स तुझ्याकडे किती आला? त्या गाडीचा मी ज्यावेळेस कोट केला त्यावेळेस माझं मिनिमम व्हॅल्यू आली सर्वात 38,000चा आम्ही तो कोट केला सरांना. थँक्स. म्हणजे जो इन्शुरन्स 1,11,000 रुपयाचा भेटत होता तो मला 38,000मध्येच भेटतो आहे. याचा अर्थ बघा, डिफरन्स आहे 70-80 रुपये. तर माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती, जर तुम्ही नवीन गाडी घेत असाल तर एकदा तुमच्या एजंटकडून चेक करून घ्या की या इन्शुरन्सचा ॲक्च्युअल प्रीमियम किती आहे. जय हिंद, धन्यवाद.